स्वयंपाक करताना या 15 चुका टाळा. नंबर 1. भाज्या कडधान्य उकळल्यानंतर त्यातील पाणी फेकू नका, कारण या पाण्यामध्ये व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स मोठ्या प्रमाणात उतरते. त्यामुळे हे पाणी फेकू नये. त्याचा वापर तुम्ही भाजीत किंवा कणिक मळताना सुद्धा करू शकता. तसेच तुम्ही भाज्या उकळून न घेता डायरेक्ट वाफेवर सुद्धा शिजवू शकता. टिप नंबर 2. भाज्या किंवा फळे 4 ते 5 तास आधीपासून कापून ठेवू नयेत. त्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन नष्ट होतात. म्हणूनच भाजी करते वेळेस आणि फळे खाणार असाल तेव्हाच कापावीत. टिप नंबर 3. कढईत एखादा पदार्थ बनवत असताना त्यावर नेहमी झाकण ठेवावे. असे केल्याने पदार्थ लवकर शिजतो आणि त्यामधील पोषक तत्वसुद्धा नष्ट होत नाही. टिप नंबर 4. एखादा पदार्थ तळून झाल्यानंतर उरलेलं तेल दुसऱ्या पदार्थासाठी वापरण्याची सवय अगदी सामान्य आहे, पण ही पद्धत पूर्णपणे चुकीची आणि आरोग्यास हानिकारक आहे. उरलेलं तेल पुन्हा उकळल्याने त्यातील चरबी वाढते आणि लठ्ठपणा, रक्तदाब आणि हृदयासंबंधित आजार होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे असं तेल वापरणं आरोग्याच्या दृष्टीने खूपच हानिकारक आहे. टिप नंबर 5. फ्रीजमध्ये ठेवलेले पदार्थ जसे की दूध, क्रीम, बटर, अंडी, उरलेले अन्न, इतर पदार्थांना फ्रीजच्या बाहेर काढल्यावर ताबडतोब कधीच गरम करू नये. तो पदार्थ वापरण्याआधी अर्धा तास बाहेर काढून ठेवावे आणि नंतरच गरम करावे. टिप नंबर 6. मायक्रोवेव्हमध्ये जेवण बनवताना प्लॅस्टिकच्या कंटेनरचा वापर केल्यास तो आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो. त्याऐवजी तुम्ही मायक्रोसेफ ग्लास बाउलचा वापर करू शकता. टिप नंबर 7. अनेकदा आपण नॉनस्टिक, ॲल्युमिनियम यासारख्या भांड्यामध्ये अनेक पदार्थ तयार करतो. मात्र यामुळे पदार्थाचे पोषण कमी होण्याची शक्यता असते आणि हीच भांडी आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूपच घातक आहे. त्यापेक्षा तुम्ही लोखंड, स्टील, पितळ या प्रकारच्या भांड्यामध्ये पदार्थ तयार केल्यास ते आरोग्यासाठी निश्चितच चांगले असते. टिप नंबर 8. कोणताही पदार्थ भाजला किंवा उकडला तर त्यातले पोषण तत्व टिकून राहतात. मात्र हाच पदार्थ आपण जेव्हा तळतो तेव्हा त्यातील पोषण कमी होते. तळल्यामुळे आपल्या शरीरात तसेच तेल तर जातेच, त्याशिवाय कॅलरीजसुद्धा वाढ होते आणि असे तळलेले पदार्थ खाल्ल्यामुळेच अनेक आजार उद्भवतात. तसे तळलेले पदार्थ प्रमाणापेक्षा जास्त खाल्ल्यास आरोग्याच्या तक्रारीसुद्धा वाढतात. मात्र एखादा पदार्थ तळणीशिवाय पर्याय नसेल तर डीप फ्राय करण्यापेक्षा शॅलो फ्राय करा. त्यामुळे तळण्याचा फीलही येईल आणि जास्त तेल पोटातसुद्धा जाणार नाही. टिप नंबर 9. आपण भाजी करताना अनेकदा भाज्यांची साले काढून घेतो. अनेकदा ही साले इतकी जाड काढतो की त्यामुळे भाजीही काही प्रमाणात वाया जाऊ शकते. भाजींच्या सालामध्ये भरपूर पोषक घटक असतात. अशा प्रकारे साले काढल्याने भाजीचे पोषण कमी होते. तर अशा वेळी आपण जेवणे म्हणजे केवळ पोट भरण्याचे काम करतो, पण अन्नातील पोषक तत्व मात्र वाया गेलेले असतात. त्यामुळे जास्तीत जास्त भाज्यांची साले न काढता करून पहा. अगदीच तुम्हाला भाज्यांची साल काढायची असेल तर पातळ साल काढा, जेणेकरून भाज्यातील पोषक तत्व निघून जाणार नाहीत किंवा वाया जाणार नाही. टिप नंबर 10. छोले आणि राजमा करताना अनेकदा आपण आलं, लसूण, कांदा आणि टोमॅटोची पेस्ट करतो आणि तेलात खूप परततो. त्याला बराच वेळ लागतो. तर त्यासाठीच मी इथे एक पर्याय काढला आहे की कांदा जमेल तितका बारीक चिरणे, आले आणि लसूण बारीक किसून घेणे आणि फक्त टोमॅटो मिक्सरमधून वाटून घेणे. तेलात हे मसाले पटकन परतले जातात आणि टोमॅटोची प्युरीने रस्सा घट्ट आणि चवदार होतो. नक्की करून पहा, तुमचा वेळसुद्धा वाचेल. टिप नंबर 11. कधीही एखाद्या भांड्याच्या बुडाच्या वर्तुळापेक्षा गॅसची ज्योत मोठी नसावी. अशाने गॅस तर वाया जातोच, शिवाय स्वयंपाकाची भांडीसुद्धा हमखास जळतात. टिप नंबर 12. तुम्ही जर ॲल्युमिनियमच्या भांड्यात स्वयंपाक केला असेल तर तो शिजल्यानंतर तातडीने स्टीलच्या भांड्यात काढून ठेवावा. तो पदार्थ ॲल्युमिनियमच्या भांड्यातच ठेवू नये. तसेच लोखंडाच्या कढईत शिजवलेला असेल तरीसुद्धा स्टीलच्या भांड्यात काढून ठेवावे. नाहीतर लोखंडाच्या कढईत शिजवलेला पदार्थ जास्त काळ ठेवल्यामुळे तो पदार्थ काळा पडू शकतो. तसेच फ्रीजमध्ये दूध कधीही बिना झाकण ठेवू नये. लगेचच इतर पदार्थांचा त्याला वास लागतो. त्यामुळे दूध नेहमी फ्रीजमध्ये झाकूनच ठेवावे. टिप नंबर 13. जर तुम्ही काडीपेटीच्या मदतीने गॅस ऑन करत असाल तर आधी काडीपेटी पेटवावी, त्यानंतरच गॅस ऑन करावा. अनेकजण काय करतात, काडीपेटी पेटवण्याआधीच गॅस ऑन करतात. यामुळे मोठ्या प्रमाणात गॅस बाहेर पडतो आणि त्यामुळेच तुमचा हात जळण्याची शक्यतासुद्धा खूप असते. त्यामुळे गॅस ऑन करताना नेहमी योग्य ती काळजी घ्यावी. टिप नंबर 14. मिठाशिवाय अन्नाला चव येत नाही. स्वयंपाक करताना त्यात मीठ घालणं खूपच गरजेचं आहे. पण मिठाच्या अतिवापरामुळे तुम्हाला हाय BP, स्ट्रोक किंवा हृदयाशी संबंधित अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो. तुम्ही दररोज दिवसाला सरासरी 9 ते 12 ग्रॅम मीठ सेवन करावं. मात्र काही लोक चवीच्या नादात जास्तच मीठ सेवन करतात आणि अशाने जास्त मिठाच्या सेवनामुळे अनेक गंभीर आजारांना आपल्याला सामना करावा लागू शकतो. टिप नंबर 15.
मिठाप्रमाणेच आपण साखरेशिवाय एखादा पदार्थसुद्धा बनवू शकत नाही. मधुमेह झाल्यानंतर लोक साखर खाणं टाळतात, मात्र सामान्य जीवनात लोक जास्त साखरेचं सेवन करणंसुद्धा पसंत करतात. मात्र या चुकीमुळे ब्लड शुगर वाढू शकते, तसेच इतर आजारसुद्धा उद्भवू शकतात. त्यामुळेच योग्य ती काळजी घ्या आणि दररोजच्या आहारात मिठाचं आणि साखरेचं प्रमाण योग्यच राहू द्या. टिप नंबर 16. आजच्या काळात अनेक लोकांना रिफाईंड फ्लोअर म्हणजेच मैद्याचे पदार्थ बनवण्याची सवय हमखास झालेली आहे. मैद्यामध्ये फायबर नसते आणि त्यात साखरही खूप प्रमाणात जास्त असते. मैद्यापासून बनवलेले पदार्थ सतत खाणे हे चुकीचे आणि नुकसानदायक ठरू शकते. त्यामुळे तुम्ही आजारीसुद्धा पडू शकतात. यामुळे मैद्याचे पदार्थ खाणे पूर्णपणे टाळा किंवा बंदच करा. तर तुम्हाला माझी आजची महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. अशाच नवनवीन टिप्स जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा, जरूर शेअर करा. पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.